नमस्कार. सुप्रीम संभावनाच्या कॉन्शियस सेलिब्रेशन क्लबमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज हे आपलं पहिलं सेलिब्रेशन आहे. जागतिक वसुंधरा दिवस आपण आज साजरा करणार आहोत. पण त्याच्या आधी हे कॉन्शियस सेलिब्रेशन क्लब काय आहे हे थोडक्यात आपण समजावून घेऊया. तर कॉन्शियस म्हणजे काय? तर जागरूकपणे साजरं करणं, जागरूकपणे कोणताही दिवस जे आयुष्यातले आपल्या स्पेशल दिवस आहेत, जसं की काही सण असतील किंवा शाळांमध्ये जे विशिष्ट दिवस आपण साजरे करतो, जसं अर्थ डे आहे, वाचन प्रेरणा दिवस आहे, स्वातंत्र्य दिवस आहे, प्रजासत्ताक दिन आहे, मराठी भाषा दिन आहे. असे वेगवेगळे दिवस जे वर्षभरामध्ये आपण साजरे करतो. ग्रँड पेरेंट्स डे असतो, मदर्स डे असतो किंवा फॅमिलीमध्ये आपण वेगवेगळे सण साजरे करतो. संक्रांती आहे, दिवाळी आहे, दसरा आहे किंवा अक्षय तृतीया आहे. तर हे जे सण आपण साजरे करतो किंवा आपल्या वैयक्तिक आयुष्यामधले काही दिवस जसं अॅनिव्हर्सरी आहे, घराचा वाढदिवस आहे, गाडीचा वाढदिवस आहे किंवा आपला स्वतःचा वाढदिवस आहे, कोणाची 75 आहे, कोणाची 60 आहे. तर या अशा दिवसांना आजकाल आपण जे पाहत आहोत ते काय होतंय, की सरफेस लेव्हलचं सेलिब्रेशन होत चाललेलं आहे, की जसं एक ठराविक साचा झाल्यासारखं, की आपण त्या दिवशी नवीन कपडे घालतो किंवा त्याच पद्धतीचं फूड आपण मागवतो, बाहेरून ऑर्डर करतो किंवा बनवतो. तीच प्रथा फॉलो करतो आणि त्याच्यामध्ये एक रूटीन आलेलं आहे आणि Instagram, Facebook किंवा WhatsAppच्या दुनियेमध्ये आता आजकाल काय झालेलं आहे, की साजरा करण्यामध्ये त्या दिवसाशी, त्या दिवसाच्या वैशिष्ट्याशी जोडलं जाण्यापेक्षा त्याचे फोटो काढणं, त्याच्या रील्स बनवणं, त्याचे व्हिडिओ करणं, या सेटअपमध्ये जास्त लक्ष होतं. त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी वरवर केल्या जातात आणि आतमधून जे फील करणं आहे, त्या दिवसाचा आनंद घेणं आहे, जे कनेक्शन आहे, ते कुठेतरी मिसिंग होतं. तसं स्कूल्समध्ये सुद्धा किंवा सोसायट्यांमध्ये किंवा सामाजिक स्तरांवरती सुद्धा काही दिवस साजरे केले जातात. अगदी छान पद्धतीने साजरे केले जातात. पण तिथेही आपण काय करतो, की मोठे कॉम्पिटिशन ऑर्गनाइज केले. जसं की वसुंधरा दिवस म्हटलं, तर जास्तीत जास्त आपण काय करतो, की ड्रॉइंग स्पर्धा करतो. की पृथ्वी पर्यावरण दिवस आहे किंवा पृथ्वीचं संवर्धन कसं करायचं आहे. तर त्याच्यावरती पृथ्वीला वाचवण्यासाठी काय करू शकतो? अशा पद्धतीची चित्र लोकांकडून येतात, रांगोळ्या काढल्या जातात किंवा निबंध लिहिले जातात आणि फार उत्कृष्ट दर्जाचे निबंध लिहिले जातात किंवा उत्कृष्ट दर्जाची चित्र काढली जातात. ते पाहून आपल्याला असं वाटावं, की कोणत्या चित्राला मी पहिला क्रमांक देऊ आणि कोणत्या चित्राला शेवटचा क्रमांक देऊ. इतकं सौंदर्य, इतक्या सगळ्या क्रिएटिव्हिटीज येतात. पण आता होतंय काय, तर तुमच्या हे लक्षात आलंय की नाही माहीत नाही. पण जर थोडासा बारकाईनं विचार केला तर तुम्हालाही दिसेल की ह्या सगळ्यामध्ये एक छोटासा गॅप आहे. गॅप काय आहे? तर आपण पर्यावरण दिवस म्हटलं किंवा वसुंधरा दिवस म्हटलं, पृथ्वी म्हटलं, पोल्युशन म्हटलं किंवा एअर पोल्युशन वरती लिहा म्हटलं किंवा सॉइल पोल्युशन वरती लिहा म्हटलं, वॉटर वरती लिहा म्हटलं, तर आपण सुंदर निबंध लिहू, छान वाक्यरचना करू, सुंदर त्याच्यामध्ये रूपक, अलंकार, ओळी सगळं आपण करतो. पण ॲक्चुअली ती गोष्ट आपल्या जगण्यामध्ये उतरली आहे का? हे पाहणं खूप महत्वाचं आहे. जर तो जो गॅप आहे ना, की जे आपण म्हणतोय, जे आपण लिहितोय, जे आपण क्रिएट करतोय ते आणि जे आपण वागतोय, आपल्या कृतींमधून जे येतंय किंवा समोरच्या पुढच्या पिढींना जे आपल्या वागणुकीमधून चित्र समोर चाललेलं आहे, याच्यामध्ये जो गॅप आहे ना, हा गॅप मिटवणं आता काळाची गरज झालेली आहे. तर हा ब्रिज म्हणून आपण हा सेलिब्रेशन जे कॉन्शियस सेलिब्रेशन क्लब आहे, तिथे आपण या सगळ्या गोष्टींचं मध्ये जो गॅप आहे, तो गॅप आपण भरून काढणार आहोत, ब्रिजचं काम करणार आहोत आणि खऱ्या अर्थानं जगणार आहोत. जसं की तुम्हाला माहीत आहे, की आपल्या मुलांना किंवा आपल्या सर्वांना सुद्धा मग इंजिनिअर, डॉक्टर, वकील, मोठ्या हुद्द्यावरती काम करणारे लोकं, बिझनेसमन सगळ्या स्तरांवरची लोकं तुम्ही घ्या. त्या सगळ्यांना आज इथे कोणी असं नाहीये, की ज्यांना माहीत नाहीये, की पृथ्वी वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे. झाडे लावा, झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे. किंवा प्राण्यांवरती प्रेम करा, दया हा चांगला गुण आहे किंवा पाणी वाचवायला पाहिजे, इलेक्ट्रिसिटी वाचवायला पाहिजे. सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. आपण अशा प्रश्नांची उत्तरं लिहितो, खूप सुंदर मार्क्स मिळवतो. आपल्या मुलांना अगदी पैकीच्या पैकी मार्क मिळतात. 5 पैकी 5 की हे त्यांनी लिहिलं, पर्यावरणाचा विकास कसा करायचा याच्यावर निबंध लिहिला, 10 पैकी 10 मार्क त्याच्यामध्ये मिळालेले आहेत. पण ॲक्चुअली ते वागण्यामध्ये, आपल्या कृतींमध्ये येतंय का? तर त्यासाठी हा सगळा
उपक्रम आणि ही सगळी उठाठेव आहे. तर यामध्ये सहभागी व्हायला तुम्हाला जर आवडत असेल तर आजच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि WhatsApp ग्रुप आहे त्याच्यामध्ये जॉइन करा. वेगवेगळे दिवस आपण कॉन्शियसली सेलिब्रेट करणार आहोत. सुप्रीम संभावनातर्फे तुम्हाला काही गाईडन्स दिला जाईल आणि तुम्ही तुमचे इनपुट्स देऊ शकता. आपण सगळे मिळून नवीन गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये इन्व्हाईट करणार आहोत आणि आपण नाही केलं तर कोण करणार आहे? अदरवाईज आपण सगळे फक्त बोलू की एअर पोल्युशन आहे आणि मग कशा पद्धतीने ते आपण कंट्रोल करायला पाहिजे. पण आपल्या कृतींमधून काय जातंय? जसं की अगदी छोटंसं एक्झाम्पल द्यायचं म्हटलं, तर खूपदा आम्हाला असं दिवाळीच्या वेळेला जाणवतं, की आपण सगळेच आपण चांगल्या सोसायट्यांमध्ये राहतो. इंजिनिअर, डॉक्टर, वकील सगळे चांगले शिकलेले, चांगल्या पगाराची नोकरी असणारे, बिझनेसमन सगळे आहोत आपण. पण फटाके तर आपणच आणून देतो ना आपल्या मुलांना आणि आपल्यापैकी असं कोण आहे, की ज्याला खूप कमी म्हणजे मार्क्सच मिळाले नाही, ज्याला एअर पोल्युशनच माहीत नाहीये. पण तरी सुद्धा आपल्याकडून हे होतं. होळीच्या दिवसाला माझ्या सोसायटीमध्ये मी जेव्हा पाहिलं, तेव्हा खरंच वाईट वाटलं, की अगदी त्या प्लास्टिकच्या छोट्या ज्या पन्न्या असतात, पिशव्या असतात, त्याचा इतका खच पडलेला असतो, ते बलून्स पडलेले असतात, तर हे सगळं डिग्रेडेशन होणार कसं आहे? तर हे जे आहे ना, ते ॲक्चुअल आता वेळ आलेली आहे, की आपण आपल्याकडून माझ्या स्वतःकडून मी काय पहिलं पाऊल उचलू शकतो. मला माहिती आहे मुलांचे हट्ट असतात, मुलांना ती गोष्ट करायची असते, आपल्यालाही वाटत असतं. पण मग हा गॅप जो आहे तो भरून कोण काढणार? परीक्षेमध्ये उत्तरं लिहिण्यापुरतं, निबंध लिहिण्यापुरतं, ड्रॉइंग लिहिण्यापुरतं जर ह्या सगळ्या गोष्टी मर्यादित राहिल्या, तर आपल्या जीवनाचा त्या भाग कधी होणार? आणि जर त्या आपल्या जीवनाचा भाग नाही झाल्या, तर ही जी आपली सुंदर पृथ्वी आहे, तिचं एक दिवस नाश झाल्याशिवाय राहणार नाही. कारण किती सहन करेल पृथ्वी माता. तुम्ही जर गेलात, नद्यांमध्ये गेलात किंवा समुद्रकिनारी गेलात, एखाद्या सुंदर बागेमध्ये गेलात. आता परवाच काही दिवसांपूर्वी पुण्यामध्ये एका बागेमध्ये जाण्याची वेळ आली. त्यावेळेला आम्ही पाहिलं तर एक सुंदर बाग आहे, पण तिथे इतका प्लास्टिकच्या पिशव्यांचा, वस्तूंचा खच पडलेला आहे. अगदी गटर झालेलं आहे तिथे. तर या सगळ्या गोष्टी का होत आहेत? आपल्यासारखे जागरूक लोकं असून सुद्धा ही वेळ आपल्याकडे येत आहे. कारण पृथ्वी आपलं घर आहे, हे आपण थोडंसं विसरलोय का? ते निबंधापुरतंच मर्यादित आहे का? याची विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. कारण आपल्या घराबाहेर पाऊल पडलं, की आपल्याला असं वाटतच नाही, की हे आपलं घर आहे आणि मग आपल्या हातातून कचरा निघून जातो. लहानपणी आपल्या शाळांमध्ये असे उपक्रम होते, की शनिवारी मला आठवतं, की आमच्या शाळेमध्ये सकाळी आम्ही शाळा साफ करायचो. जसं की मोठ्या काड्या असतील, कागदं असतील किंवा काही कचरा पडलेला असेल, मोठी दगडं असतील, तर ते सगळं एका जागी करायचो आणि ते त्याची विल्हेवाट लावली जायची. तर दर शनिवारी शाळा चं पटांगण साफ करण्याचा उपक्रम आम्ही करायचो. आता आज अशा किती शाळा आहेत, की ज्या या गोष्टी करायला तयार होतील आणि शाळा जर तयार जरी झाल्या, तरी पालक म्हणून आपण किती ह्या गोष्टीला सपोर्ट करू? आपल्या सोसायटीमध्ये तरी आपण हा छोटासा उपक्रम करू शकतो का? की जागतिक वसुंधरा दिवसाच्या निमित्ताने आपण आपल्या सोसायटीमध्ये असं काही करू शकतो का, की सगळ्या मुलांना आपण घेतलेलं आहे आणि जिथे-जिथे प्लास्टिकच्या पिशव्या आजकाल तुम्ही पाहता मुलं चॉकलेट खातात, पॅकेट फूड्स खातात किंवा कोल्ड ड्रिंकचे पॅकेट्स असतात छोटे, ते पडलेले असतात. तर या सगळ्या गोष्टी इकडून-तिकडून कितीही क्लीनलीनेस ठेवायचा म्हटलं तरी सोसायट्यांमधून हे चित्र दिसतं. तर आपण हे उचलून डस्टबिनमध्ये टाकायला त्या दिवशी मुलांना प्रेरणा देऊ शकतो का? आपण त्याचा भाग होऊ शकतो का? याच्यावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जागतिक वसुंधरा दिवस म्हणजे अर्थ डे हा याची सुरुवात झाली अमेरिकेमध्ये आणि ही सुरुवात जी आहे ती गेलॉर्ड नेल्सन यांनी केली 1970 मध्ये 22 एप्रिल 1970 रोजी पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला. खूप सारे जवळ-जवळ लाखोंच्या संख्येने अमेरिकन लोक ह्याच्यामध्ये उपस्थित होते आणि गेलॉर्ड नेल्सन यांना जाणवलं की पाण्यामध्ये खूप सारं ऑइल मिसळलं जातंय किंवा काही पर्यावरणावरती संकट यायला लागलंय. हे पाहून त्यांच्या लक्षात आलं, की आता पर्यावरण संवर्धन करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या बाजूने एक छोटंसं पाऊल उचललं आणि 1970 मध्ये याची सुरुवात केली. त्याच्यानंतर 1990 मध्ये डेनिस हेस याच्यामुळे या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्तरावरती त्याने नेऊन पोहोचवलं आणि 140 देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. पुढे 2009 मध्ये युनायटेड नेशननी सुद्धा या दिवसाला आंतरराष्ट्रीय धरणीमाता दिन असं घोषित केलं आणि आता 190 देश याच्यामध्ये सहभागी होत असतात. आता सहभागी झालो, आपण स्पर्धा केल्या, निबंध लिहिले म्हणजे आपला रोल संपला का?
तर हा रोल संपत नाही. आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागेल. आपल्याला नेहमी असं वाटतं, की पृथ्वी एवढी मोठी, तिच्यामध्ये एवढे सगळे देश आणि त्या देशामधला आमचा हा एक छोटासा भारत देश आणि त्या भारत देशातलं एक कोणतं तरी खेडं, एक कोणतं तरी शहर, तिथं एखाद्या कुठल्यातरी कोपऱ्यामध्ये मी राहतो आणि मी माझ्यामध्ये जर बदल केला, तर त्याने मोठं काय होणार आहे. पण आपल्याला माहिती आहे, क्रांती ही अशीच सुरुवात एकापासून होते आणि त्याचं रूपांतरण खूप मोठ्या संख्येने होतं. एकाने हातात हात दिला, तर दुसऱ्यानी त्याच्याबरोबर जोडला जाऊन असे हजारो, करोडो हात एकत्र आले, तर हे संरक्षण करणं, ही क्रांती करणं, याच्यामध्ये जागरूकता आणणं सहज शक्य आहे. आणि म्हणून मला तुमची साथ हवी आहे, की आपण सुरुवात आपल्यापासून करणार आहोत. आज मी माझ्यापासून सुरुवात करतीये, तर ही सुरुवात कशी करतीये, तर मला जे विचार आले किंवा त्याच्यावरती जे मनन झालं, त्या वसुंधरेशी, पृथ्वी मातेशी जेव्हा जोडलं गेलं, त्यावेळेला जे गोष्टी आपल्याला कराव्याशा वाटल्या, तर छोट्याशा गोष्टी आपण काय करू शकतो? तर एक विचार आला, की तुम्हा सर्वांबरोबर ह्या गोष्टी शेअर करता येतील. शिक्षकांबरोबर ह्या गोष्टी शेअर करता येईल, विद्यार्थ्यांबरोबर शेअर करता येतील. तर ह्या शेअरिंगनी सुद्धा खूप सारे हात आपण एकत्र येऊ शकतो आणि छोट्याशा प्रमाणात आपण यावर्षी सुरुवात केली तर याला खूप मोठा अजून प्रतिसाद आपल्याला मिळू शकतो. तर तुम्ही या दिवसामध्ये सहभागी व्हायला तयार आहात का? जर तयार असाल तर कमेंटमध्ये लिहा, की आम्ही वसुंधरा दिवस साजरा करण्यासाठी तयार आहोत किंवा वसुंधरा दिवसाला आमचा सपोर्ट आहे. हे तुम्ही लिहू शकता. आणि तुमचे जर काही याच्यामध्ये अजून संकल्पना असतील, की आपण ह्या पण गोष्टी करू शकतो, नक्की तुम्ही कमेंट्समध्ये ह्या गोष्टीही लिहा. तर पृथ्वी हे आपलं घर आहे. तर आपण काय करू शकतो? तर पृथ्वी, पी फॉर पृथ्वी. तर या पृथ्वीवरती कनेक्ट होताना काही गोष्टी जाणवल्या, जसं की ह्या पृथ्वीचं जे आरोग्य आहे, त्याचे 7 स्तंभ आहेत. ते 7 स्तंभ समोर आले. जर त्या 7 स्तंभांवरती आपण काम केलं, तर नक्कीच याच्यामध्ये बदल होऊ शकतो आणि सुजलाम सुफलाम अशी आपली भूमी होऊ शकते. याच्यावरती मनन करताना मला आठवलं, की लहानपणी जेव्हा भावगीत लागायचं शाळेमध्ये, "गे मायभू तुझे मी, फेडीन पांगसारे, आणीन आरतीला हे चंद्र सूर्य तारे." हे ऐकताना अक्षरशः अंगावरती रोमांच यायचे. डोळ्यामध्ये अश्रू दाटून यायचे, की खरंच ह्या मायभूमीसाठी मी काय करू शकतो? मी करू शकतो का? मला जमेल का? मी काय करणार? पण पुढे असं होतं, की शाळा, कॉलेजात आणि मला माहिती आहे, की तुमच्यापैकी खूप जणांना हा अनुभव आला असेल. काहीतरी करण्याची उमेद, तळमळ तुमच्यामध्ये सुद्धा असेल. पण पुढे शाळा, कॉलेज, करिअर, मुलं, लग्न, संसार या सगळ्या खटाटोपीत आपण इतक्या व्यस्त होऊन जातो, की आपण विसरून जातो, की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आपण आपल्या मातीचं, आपल्या पृथ्वीचं काहीतरी देणं लागतो. तर आपण जाताना काय सोडून जाणार आहोत? आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी काय सोडून जाणार आहोत? जर काही वर्षांनी हे जर असं चित्र चालू राहिलं, अर्थ पोल्युशन होतंय, वॉटर पोल्युशन होतंय, एअर पोल्युशन होतंय आणि प्लांट्स नाहीसे होतायत, निसर्गक्रम बदलतोय, तर हे सगळं झालं, पृथ्वीचा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा वातावरणाला आपण गिफ्ट म्हणून आपल्या पुढच्या जनरेशनला देणार आहोत का? एक छोटासा पॉज घेऊन आपण हा विचार करणार आहोत. फक्त थोडंसं स्वतःबरोबर शांतपणे बसलो आणि जर पुढचं सगळं चित्र आपण पाहू शकलो, की आपल्या एका चुकीमुळे पुढच्या जनरेशनला काय भोगावं लागू शकेल. जर याची कल्पना आपण केली, तर नक्कीच आज आपण या उपक्रमात या उपक्रमात सहभागी होण्यासाठी नक्की तयार होणार आहात. तर सांगा मला तुमची साथ आहे का? जर तुमची साथ असेल, तर मग आपण 7 गोष्टींचं विश्लेषण करणार आहोत, जे पृथ्वीच्या आरोग्याचे 7 स्तंभ आहेत. तर पी फॉर पृथ्वी त्याच्यावरून पी वरूनच या 7 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात राहणं खूप सोपं जाईल. तर पहिला पी जो आहे, तो आहे प्राणवायूसाठी. हे प्राणवायू कशामधून मिळतो आपल्याला? तर हवेमधून मिळतोय, एअरमधून मिळतोय. तर त्याचं संरक्षण आपल्याला करायचं आहे. प्राणवायू आपल्याला जपायचा आहे. तर पृथ्वीवरती काय आहे? तर प्राणवायू आहे. देन नेक्स्ट पी जो आहे, तो पाणीसाठी आहे. तर पाणी म्हणजे काय? तर जे जीवन आहे, ज्याच्यामुळे जीवसृष्टी आहे, हे प्राणवायू, पाणी आणि प्लांट्स ह्या 3 गोष्टी नसत्या तर जीवसृष्टीच असली नसती. पृथ्वी हा एकमेव ग्रह आहे ज्याच्यावरती जीवसृष्टी आहे, जिथे ऑक्सिजन आहे आणि हिचं संरक्षण करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. तर पी फॉर
प्राणवायू, पाणी आणि प्लांट्स. आता ह्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी शब्द मिक्स आहेत, पण हे पी वरून आहेत त्याच्यामुळे ते शब्द निवडलेले आहेत जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. तर पी आहे प्लांट्स म्हणजे झाडं, ट्रीज याच्यासाठी. देन नेक्स्ट आहे प्राणी. प्राणी पक्षी. आता प्राण्यांमध्ये सगळेच आले. प्राणी पक्षी म्हणजे आपण प्राणी आलो, जंगली प्राणी आले, डोमेस्टिक ॲनिमल्स, पाळीव प्राणी आले, कीटक आले, छोटे पक्षी आले. सगळे सगळे जे प्राणी आहेत, जे जीव आहेत या पृथ्वीवरती राहणारे, आणि ह्या जीवांना सुद्धा त्यांना संरक्षण देणं, त्यांच्यावरती प्रेम करणं ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. कारण हे जे सायकल आहे ते सायकल याच्यावरतीच सुरू आहे. जे जीवसृष्टीचं सायकल आहे ते प्रत्येक प्राण्याचा, प्रत्येक जीव जंतू, प्रत्येक कीटकाचा त्याच्यामध्ये तेवढाच मोलाचा सहभाग आहे. हे आपल्याला जेव्हा जाणीवपूर्वक आपण त्याच्यावरती काम करायला लागू त्यावेळेला छोट्याशा प्राण्याला, छोट्याशा कीटकाला सुद्धा आपण हात लावणार नाही, विनाकारण कोणाला त्रास देणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला आपल्या मुलांच्या मनामध्ये सुद्धा रुजवायच्या आहेत. तर या 4 गोष्टी आपण पाहिल्या. प्राणवायू, त्याच्यानंतर पाणी, त्याच्यानंतर प्लांट्स आणि पाणी पाणी पण आपण पाहिलं. तर हे 4 गोष्टी आहेत. देन 5वी जी गोष्ट आहे ती आहे पॉवर. पॉवर म्हणजे काय तर इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटी आपल्याला माहित आहे की कित्येक खेड्यांमध्ये इलेक्ट्रिसिटीचा खूप मोठा प्रश्न आहे. अजून काही भाग असा आहे जिथे इलेक्ट्रिसिटी नाही किंवा जिथे लोड शेड्यूलिंग होतं. पण आपल्यासारखे काही मोठ्या घरात राहणारी लोक असतील, शहरांमध्ये राहणारी लोक असतील, आपण हे चित्र पाहतो की रात्रीच्या वेळेला असो किंवा दिवसाच्या वेळेला असो खूप साऱ्या लाईट्स घरांमध्ये चालू असतात, फॅन चालू असतात. उन्हाळ्याचे दिवस असतात, आपल्याला सिंपल वाटतं की हा फॅन तर असणारच आहे, पण वेगवेगळ्या खोल्यांमध्ये लोक बसतो आपण आणि वेगवेगळ्या खोल्यांमध्ये फॅन लाईट चालू आहेत आणि लोक किती आहेत घरामध्ये? 3 किंवा 4, आणि 4-5 रूम मधल्या सगळ्या लाईट्स ऑन आहेत, सगळे फॅन ऑन आहेत, असंही चित्र दिसतं. तर आपण याच्यामध्ये काय करू शकतो? आजपासून काय ठरवू शकतो? काय नियम आपण आपल्याला लावून घेऊ शकतो? कशा पद्धतीने ही इलेक्ट्रिसिटी, ही पॉवर आपण वाचवू शकतो? देन नेक्स्ट महत्वाचा मुद्दा येतो ते प्लास्टिक फ्री. पी फॉर प्लास्टिक पण आहे. तर प्लास्टिकमुळे खूप सारं अर्थ पोल्युशन होत आहे, डिग्रेडेशन होत नाहीये प्लास्टिकचं. त्याच्यामुळे खूप प्राण्यांचं सुद्धा नुकसान होत आहे. समुद्रात प्लास्टिक सापडतंय, नद्यांमध्ये प्लास्टिक सापडतंय. तर हे प्लास्टिक आपण कसं रिसायकल करू शकतो हे आपल्यापैकी काही जण त्याच्यावर रिथिंक करू शकतात. आणि ज्यांना काहीच आपल्याला इनोव्हेशन, रिसायकलिंग काही माहित नाहीये किंवा त्याच्यावरती काम करण्याची आपली इच्छा नाहीये, तर आपण प्लास्टिक अवॉइड कसं करू शकतो? प्लास्टिक फ्री कसं राहू शकतो? नो कसं म्हणू शकतो प्लास्टिकला? याच्यावरती तरी आपण कार्य करायला सुरुवात करू. आणि हे आपल्याला आपल्या लहान मुलांना शिकवायचं आहे. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण काय होतं तर स्कूल कॉलेजेसमध्ये सिलेबसमध्ये हे सगळ्या गोष्टी आहेत. आता माझं सेशन ऐकतानाही तुम्हाला असं काहीच वाटणार नाही की नवीन आम्हाला काहीतरी ऐकायला मिळतंय, कारण हे नवीन नाहीच आहे. ही गोष्ट जुनीच आहे, पण ही गोष्ट आत्मसात किती केली जाते, ही आपल्या वागण्यामध्ये किती आली आहे, याच्यावरती कार्य करण्याची गरज आहे. जागरूकतेची आवश्यकता आहे आणि म्हणून हे सेशन आहे. तर या 6 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यावरती काम करता येईल याच्याकडे आपण लक्ष देणार आहोत. आपण घरामध्ये, तुम्ही पॅरेंट्स असाल तर घरामध्ये, तुम्ही टीचर्स असाल तर घरामध्ये आणि स्कूल्समध्ये सुद्धा या गोष्टींची बीजं आपल्या मुलांच्या मुळाशी, अगदी हृदयाशी गेली पाहिजेत आणि त्यांना या गोष्टीची जाणीव झाली पाहिजे. ही जबाबदारी आपली आहे. कारण आता सुबत्ता असलेल्या घरांमध्ये असं होत आहे की मुलांना कोणत्या कमतरतेची जाणीव होत नाही. त्याच्यामुळे त्यांना असं वाटतच नाही की एवढा वेळ एसी ऑन असेल तर काय फरक पडतो का? पण त्याच्याने काय होतं हे सगळं तुमच्या सायन्सच्या पुस्तकात दिलेलं आहे. किंवा एवढा वेळ इलेक्ट्रिसिटी गेली, ठीक आहे, त्यांनी काय झालं? माझ्यामुळे काय नुकसान झालं? एक मगभर पाणी वाया गेलं, माझ्यामुळे काय नुकसान झालं हे मुलांना कळत नाही. आपल्यापैकी काही पालक असतील जे खेड्यातून आलेले असतील, ज्यांनी लहानपणी कमतरता पाहिली असेल, त्यांना या गोष्टीची जाणीव सुद्धा असेल. पण आपल्या मुलांना ह्या गोष्टीची जाणीव होऊच शकत नाही, कारण ते एसी घरामध्ये वाढतायत, एसी गाड्यांमध्ये फिरतायत, एसी मॉलमध्ये फिरत आहेत. त्यामुळे या सगळ्याचा परिणाम पृथ्वीवरती काय आहे, होत आहे याचा अवेअरनेस त्यांच्यामध्ये येणं शक्य नाहीये आणि तो आपल्यालाच आणावा लागेल. आणि म्हणून आपण आजपासूनच पाहणार आहोत की कशा पद्धतीने आपण प्राण्यांवरती प्रेम करणार आहोत, पाणी वाचवणार आहोत, प्राणवायूचं रक्षण करणार आहोत,
कसा कमीत कमी एसीचा वापर आपण करणार आहोत, कारण एसी मुळे काय होतंय, बाहेरच्या वातावरणामध्ये अजून हीट तयार होते, पृथ्वीचं तापमान वाढतंय आणि हे मुलांना पटण्याच्या पलीकडचं आहे, कारण पुस्तकात दिलंय पण वागण्यात तसं नाहीये. त्याच्यामुळे हा जो गॅप आहे हा ब्रिज करण्याची आवश्यकता आहे. तुम्हाला लगेच सगळ्या गोष्टी सोडा, बंद करा असं कोणीच सांगत नाहीये. पण आपण काय कमी करू शकतो? माझ्याकडून 10%, 50% मी काय करू शकतो ते मला करायचं आहे. जे तुम्हाला शक्य आहे ते तरी तुम्ही तिथून तरी सुरुवात करा आणि ह्याची जागरूकता निर्माण करण्याची मोहीम आपण हाती घेऊयात आणि मुलांना ह्याच्यामध्ये सहभागी करूयात. त्यांनाच आपण विचारूयात, की या सगळ्यांनी आपल्या पृथ्वीचं अस्तित्व धोक्यात आहे, तर आपण पाणी वाचवण्यासाठी काय-काय करू शकतो? तू सांग मला. किंवा लाईट वाचवण्यासाठी, पॉवर वाचवण्यासाठी आपण काय-काय करू शकतो? तू सांग मला. तर मुलांच्याकडूनच त्या प्रश्नांची उत्तरं आपण घेऊ, चर्चा करू मुलांच्या सोबत आणि ह्या गोष्टी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे, ती आहे पृथ्वीवरती शांतपणे आपल्याला जगायचं असेल, आनंदी जगायचं असेल, तर महत्त्वाचा आहे तो म्हणजे पीस, जो 7वा आधारस्तंभ आहे पृथ्वीच्या आरोग्याचा. पीस म्हणजे शांती. जसं की आपण पाहत आहोत, की देशादेशामध्ये आता युद्ध सुरू आहेत. आणीबाणीची परिस्थिती उद्भवतीये. बऱ्याच लोकांना त्याच्यामुळे सफर करावं लागतंय. आपल्या शहरापर्यंत अजूनपर्यंत ते आपल्याला झळ लागली नसेल, पण ही झळ लागणारच आहे. कारण कुठेही एखाद्या ठिकाणी तणावाचं वातावरण तयार झालं, तर त्याचा संपूर्ण कॉन्शियसनेसवरती परिणाम हा होतोच. सटल लेव्हलला, सूक्ष्म लेव्हलला त्याचा परिणाम होतो आणि नंतर हळू ह्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात सुद्धा होतोच. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला जी हानी झाली त्या वेळेला ज्या गोष्टी घडल्या त्याच्यामुळे जे प्रॉब्लेम्स क्रिएट झाले वातावरणामध्ये ते पुढचे कित्येक जनरेशन भोगतच आहेत. त्यामुळं हे संपत नाही. युद्ध हा पर्याय नाहीये. त्यामुळे आपल्याला शांतीसाठी प्रार्थना करावी लागेल. शांतीची बीजं आपल्या मुलांच्या मनामध्ये रोवावी लागतील आणि शांतीची सुरुवात ही नेहमी आपल्यापासून होते, स्वतःपासून होते. कारण मी जर शांत आहे, तर माझी फॅमिली शांत असणार आहे. माझी फॅमिली शांत आहे, तर माझ्या आजूबाजूचं वातावरण, आजूबाजूचे समाज, जिथे मी राहतो ती सोसायटी शांत असणार आहे. तुम्ही म्हणाल, "मी फक्त शांत असेल, तर बाकीचे कसे काय शांत होतील?" तर तुमच्या शांतीचा, तुमच्या कॉन्शियसनेसचा, तुमच्या जागरूकतेचा परिणाम हा पूर्ण जी वैश्विक कॉन्शियसनेस आहे त्याच्यावरती होतो. कारण आतून आपण एकात्मतेने जोडले गेलेलो आहे. एकच कॉन्शियसनेसचा आपण सगळे भाग आहोत. त्याच्यामुळे एका बॉडीमध्ये जरी शांती आली तरी त्याचा परिणाम हा खूप मोठ्या प्रमाणात होत असतो. प्रार्थनेला खूप मोठ्या प्रमाणात उत्तर येत असतं. आपल्याला दिसत नाही. ह्या गोष्टी अदृश्य आहेत म्हणून आपल्याला त्याचं मोल महत्त्व लक्षात येत नाही आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये तेवढा वेळ काढून पॉज घेऊन त्याच्यावर काम करण्यासाठी आपल्याला कोणी प्रेरणा दिलेली नाहीये, कोणी तसं शिकवलेलं नाहीये. त्यामुळं कदाचित आपल्याला त्या गोष्टींचं महत्त्व वाटत नाही. पण आपण आपल्यापासून सुरुवात केली तर संपूर्ण देशातच काय तर संपूर्ण विश्वामध्ये पृथ्वीवरती शांतीचं साम्राज्य प्रस्थापित होऊ शकतो. सुरुवात होईल माझ्यापासून. मी शांत, माझं घर शांत, माझं घर शांत, माझा समाज शांत, माझं समाज शांत, माझं शहर शांत, शहर शांत तर माझा जिल्हा शांत, जिल्हा शांत, राज्य शांत, राज्य शांत असेल तर देश शांत आणि एक देश शांत असेल अनेक देशामध्ये ते व्हायब्रेशन जातील आणि अनेक देश शांत होतील. अनेक देश शांत सगळीकडे शांती पसरवू शकते आणि म्हणूनच आपण पीस प्रार्थना ही या वसुंधरा दिवसामध्ये ऍड करणार आहोत आणि खूप महत्वाची गोष्ट आहे. शांती प्रार्थना आपण करणार आहोत. गेल्या कित्येक वर्षांपासून जसं 2009 पासून तेजग्यान फाउंडेशनमध्ये एक उपक्रम केला जातो ज्याच्यामध्ये 9:09 सकाळी आणि 9:09 रात्री जे तेजग्यान फाउंडेशनचे मेंबर्स आहेत आणि अनेक लाखो लोक आहेत या प्रार्थनेचा लाभ घेत आहेत. एकाच वेळेला जेव्हा प्रार्थना करतो तर त्याचं खूप मोठा परिणाम येत असतो कारण संघाची प्रार्थना जी आहे त्याच्याने लवकर परिवर्तन होतं. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला सुद्धा असं पाहिलं होतं की एका खेड्यामध्ये लोकांनी प्रार्थना करायला सुरुवात केली शांतीसाठी आणि काही दिवसांमध्येच त्याचे परिणाम त्यांना मिळाले होते. तर आता सुद्धा आपण काय करणार आहोत की शांती प्रार्थना करणार आहोत. ही तेजग्यान फाउंडेशनचीच प्रार्थना आहे. ती प्रार्थना आपण करणार आहोत. शांती प्रार्थना आणि
पृथ्वीवरती इमॅजिन करणार आहोत की शुभ्र प्रकाश आकाशातून येत आहे आणि तो प्रकाश शांती पसरवत आहे. विश्वामध्ये जी नकारात्मकता आहे, पृथ्वीमध्ये जी नकारात्मकता आहे ती निघून चाललेली आहे. तर माझ्यासोबत तुम्ही सगळेजण ही प्रार्थना आता करणार आहोत. हे आपण आता ऍक्शन मध्ये करणार आहोत. पीस प्रार्थना. सगळेजण डोळे बंद करू शकतात. डोळे बंद आहेत. दीर्घ श्वास घेऊन आपण प्रार्थनेसाठी तयार होणार आहोत. आपल्या डोळ्यासमोर आपण पाहत आहोत पृथ्वी आहे. सुंदर हिरवीगार समृद्ध अशी पृथ्वी माता आपल्या डोळ्यासमोर आहे. या पृथ्वीवरती आकाशातून शुभ्र प्रकाश येत आहे. हा शुभ्र प्रकाश पृथ्वीवरती सगळीकडे पसरलेला आहे. अगदी पृथ्वीच्या सगळ्या कानाकोपऱ्यांमध्ये सगळे प्राणी, जीव, जंतू, मनुष्य सगळ्यांवरती हा प्रकाश पसरत चाललेला आहे. या प्रकाशामुळे विश्वातील सगळी नकारात्मकता नाहीशी होत आहे. भीती, दुःख, कमतरता, अपूर्णतेची भावना निघून जात आहे. आणि ह्या प्रकाशासोबतच सगळीकडे प्रेम, आनंद, शांती, स्वास्थ्य सर्वांना मिळत आहे. सर्वांच्या आयुष्यामध्ये भरपूरता आहे. अन्न, धान्य, पैसा, प्रेम, समृद्धी, शांती, वेळ सगळ्या गोष्टी भरपूर आहेत. सगळे लोक आनंदाने राहत आहेत. सगळ्या देशांमध्ये सुंदर एक नातं तयार झालेलं आहे. सगळ्या देशांमध्ये सगळे व्यवहार सुरळीत चाललेले आहेत. सर्व लोकांमध्ये, प्राणीमात्रामध्ये प्रेम, दया, शांतीचं वातावरण आहे. सर्वजण एकमेकांना मदत करत आहेत. पृथ्वीमध्ये शुद्ध पाणी आहे, शुद्ध हवा आहे, भरपूरता आहे. झाडं, निसर्ग, अन्नधान्य, प्लांट्स सगळ्या गोष्टी भरपूर प्रमाणात आहेत आणि त्याचा योग्य तसा वापर सगळ्यांकडून केला जात आहे. संपूर्ण पृथ्वी प्लास्टिक मुक्त झालेली आहे. समृद्ध झालेली आहे. इलेक्ट्रिसिटीचा वापर सुद्धा अगदी योग्य प्रमाणात सर्वजण करत आहेत. त्यामुळे सर्वांना सगळं काही भरपूर मिळत आहे. हा जो बदल आपण पाहत आहोत त्यासाठी आपण मनोमन धन्यवाद म्हणणार आहोत. निसर्गाला धन्यवाद म्हणणार आहोत. आपण प्रार्थना केली, उपस्थित राहिलो त्यासाठी धन्यवाद म्हणणार आहोत. आणि ही जी प्रार्थना आहे, सगळेजण डोळे उघडू शकतात. ही जी प्रार्थना आहे, ही प्रार्थना आपण रोज सकाळी 9:09 आणि रात्री 9:09 करू शकतो. लाखो लोक ही प्रार्थना करत आहेत. त्यांच्यासोबत आपणही ही प्रार्थना जोडू शकतो. त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी कशा मुबलक प्रमाणात आहेत हे आपण पाहू शकतो. आता तुम्ही म्हणाले आणि काही फरक पडतो का? तर तुम्ही आजकाल पाहतच असाल की बरेचसे कोचेस सांगतात, बरेचसे काउन्सिलर्स, बरेचसे ट्रेनर्स आहेत ज्यांच्याकडून तुम्ही ऐकलं असेल की व्हिज्युअलायझेशनचा काय फायदा होतो. व्हिज्युअलाइज केल्यामुळे कशा त्या गोष्टी मॅनिफेस्ट होण्यासाठी मदत होते. तर ही एक व्हिज्युअलायझेशन प्रेयर आहे आणि ते पण पृथ्वी मातेसाठी करत आहोत. तर नक्की तुम्ही करणार का ही प्रार्थना? आणि जर करणार असाल तर तुम्ही चॅटमध्ये ते लिहू पण शकता की येस आम्ही ही प्रार्थना रोज करणार आहोत. तुम्हाला जर प्रार्थना हवी आहे, नेमकं काय बोलायचं आहे, तर ते सुद्धा तुम्हाला पाठवलं जाईल. WhatsAppच्या ग्रुपला कनेक्ट व्हा. WhatsAppच्या ग्रुपची लिंक सुद्धा इथे दिलेली असणार आहे. ज्याच्यामध्ये असे खूप सारे दिवस आपण कॉन्शियसली सेलिब्रेट करणार आहोत. हा तर एक आत्ता वसुंधरा दिवस आपण साजरा करत आहोत. तर हा मुद्दामच आधी तुम्हाला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतोय. कारण मग 22 तारखेला तुम्ही दिवसभर या विचारांमध्ये राहावं, सजगतेने तो दिवस साजरा करावा. मुलांमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये याचं डिस्कशन व्हावं. घरामध्ये छोटेसे तुम्ही एक
चित्र किंवा चित्ररूपामध्ये ड्रॉइंग करून असेल, तुम्ही लावू शकता ह्या 7 गोष्टी, की ह्या गोष्टींचं मला संरक्षण करायचं आहे, की पाणी आहे, प्राणवायू आहे, प्लांट्स आहे, प्राणी आहे, पॉवर आहे, प्लास्टिक फ्री आणि पीस शांती. ह्या 7 गोष्टी मला पाहिजे आहेत आणि ह्याच्यावरती माझं ध्यान आहे. ह्या गोष्टींचं चित्र काढून किंवा ह्या गोष्टींची एक छोटीशी प्रतिज्ञा तयार करून, प्रार्थना तयार करून सुद्धा तुम्ही तुमच्या वॉलवरती लावू शकता, जो तुम्हाला रिमाइंडर होईल. शाळांमध्ये टीचर्स हे लावू शकतात किंवा त्याचे कार्ड्स मुलांना बनवायला लावू शकतात, की या 7 गोष्टी आम्ही सांभाळणार आहोत. तर या सगळ्या गोष्टी तुम्ही करण्यासाठी तयार आहात आणि इतक्या शांतपणे हे सगळं ऐकलत त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, की या 7 गोष्टींच्या बरोबर अजून एक 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. जेव्हा आपण आयुष्य जगत असतो, जेव्हा आपल्याला आनंदाने, उत्स्फूर्तपणे ते साजरं करायचं असतं, तेव्हा प्रेम आणि त्या प्रेमाचा प्रसार ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर आपल्याला काय करायचं आहे, प्रेमाने ह्या गोष्टीचा प्रसार सुद्धा करायचा आहे. कॉन्शियसली, जागरूकपणे, प्रेमाने प्रसार करायचा आहे ह्या गोष्टींचा, की आपण काय ॲड ऑन नवीन गोष्टी इन्व्हाईट करू शकतो, जेणेकरून आपल्याला प्रत्येक क्षणाचा लाभ घेता येणार आहे आणि नुसतं आपल्याला नाही, तर आपल्यानंतर येणाऱ्या आपल्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा आपण एक दिशा दाखवणारे पथदर्शक, मार्गदर्शक म्हणून प्रेरणादायी बनणार आहोत आणि हे बनण्यासाठी आपण तयार आहोत आता. तर म्हणूनच आपण आपल्या मुलांसोबत सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करणार आहोत. तर या 7 गोष्टी तुम्ही लिहा. या 7 गोष्टींसाठी तुम्हाला एखादं कार्ड हवं असेल किंवा तुम्हाला प्रतिज्ञा हवी असेल, तरी सुद्धा तुम्ही WhatsApp करू शकता. ती तुम्हाला मिळेल. पुढचे काही दिवस जे सेलिब्रेट होणार असतील त्याची इन्फॉर्मेशन तुम्हाला WhatsApp ग्रुपमध्ये सुद्धा मिळणार आहे. तर आता आपण काय करणार आहोत, आता आपण एक प्रतिज्ञा करणार आहोत. तर प्रतिज्ञा कोणती प्रतिज्ञा करणार आहोत आपण? तर जी मुलांसोबत तुम्ही घेऊ शकता. छोट्या मुलांसोबत घ्यायची आहे तुम्हाला घरामध्ये आणि ही एक छोटीशी प्रेयर घेतली किंवा प्रतिज्ञा घेतली, की मग आजचं आपण हे सेशन थांबवणार आहोत. तर जी लहान मुलांना सुद्धा समजेल आणि तुमच्यासाठी सुद्धा सोपी असेल. तर तुम्ही ती प्रतिज्ञा करणार आहोत. तुम्हाला जसे भाव येतात तसं तुम्ही करणार आहात. तर डोळे अलगदपणे बंद करायचे आहेत आणि आपल्या समोर आपल्या सुंदर पृथ्वीला पाहायचं आहे आणि म्हणायचं आहे, मी पृथ्वीवरती प्रेम करतो. मी प्राणवायूची रक्षा करतो. मी पाणी जपतो. मी प्लांट्स म्हणजे झाडे जपतो. मी प्राण्यांवर प्रेम करतो. मी पॉवर म्हणजेच ऊर्जा वाचवतो. मी प्लास्टिक टाळतो. मी पीस म्हणजे शांती पसरवतो. फील करायचं आहे आणि परत स्वतःला सांगायचं आहे, मी पृथ्वीचा रक्षक आहे. पृथ्वी माझं घर आहे. धन्यवाद पृथ्वी. पृथ्वीला आपण धन्यवाद सुद्धा देणार आहोत. मनापासून आपण पृथ्वीला ग्रॅटिट्यूड देणार आहोत, की या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी अजूनही आहेत. त्यासाठी धन्यवाद. तर ही प्रार्थना, ही जी प्रेयर आहे ती तुम्ही 22 तारखेला स्कूल्समध्ये सुद्धा घेऊ शकता किंवा घरामध्ये सगळे मिळून हे करणार आहात तुम्ही. आणि छोटीशी गोष्ट तुम्ही केली ना, तर तुम्हाला वाटेल, की याने काय होईल? तर तुमची मुलं तुम्हाला वाटेल ह्याचा काही फायदा नाहीये. काही जणांना असं वाटेल, की "अरे काय हे? कशासाठी करायचंय?" पण तुम्हाला माहित नाहीये, छोट्या मुलांच्या मनामध्ये ह्या गोष्टी जेव्हा तुम्ही रुजवाल, त्यावेळेला जेव्हा ही मुलं मोठी होऊन काही सायंटिस्ट होतील, काही पर्यावरणवादी होतील, काही लोकं वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आय-टीमध्ये काम करणारे होतील, काही डॉक्टर्स होतील, तर त्यांच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी नेहमी राहतील आणि ती मुलं त्या आपण पृथ्वीसाठी काय करू शकतो ह्याच्यावरती विचार करत राहतील. नवीन इनोव्हेशन्स इन्व्हाईट करतील लाईफमध्ये. त्यांच्या विचारांचं हे जे बीज आहे, हे खूप मोठी क्रांती घेऊन येऊ शकतं. ज्याच्यातून काही मुलं विचार करतील, की प्लास्टिक फ्री कसं करू शकतो आपण? रिसायकलिंग कसं करू शकतो? अशीच तर इनोव्हेशन होतात ना. मुलांना ह्या गोष्टी गेल्या पाहिजेत ना. त्या फक्त 5 पैकी 5 मार्क मिळवण्यासाठी आणि मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेण्यासाठी आपण अभ्यास नाही करत आहे. तर एक चांगला माणूस म्हणून आपण जगणं शिकतो, जगतो, जगून दाखवतो आणि त्या जगण्याचा आनंद घेतो. हे खूप महत्वाचं आहे.
तर हे सगळं जर आपल्याला आपल्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवायचं असेल तर नक्की ही प्रार्थना छोटीशी जी मुलांसाठी तुम्हाला दिली ती तुम्ही करू शकता. 9/9ची शांती प्रार्थना, विथ वसुंधरा प्रार्थना तुम्ही त्याच्यामध्ये जोडू शकता. या सगळ्या गोष्टी तुम्ही करणारच आहात आणि तुम्ही सगळ्यांनी यासाठी वेळ दिला त्याबद्दल सुद्धा तुमच्या मनापासून आभार आहेत. आता आपण काय करणार आहोत, एक शॉर्टमध्ये क्षमा प्रार्थना सुद्धा करणार आहोत पृथ्वीसाठी, की डोळे बंद, दीर्घ श्वास घ्या, स्वतःबरोबर कनेक्ट करा आणि सांगा, की "हे पृथ्वी माते, पृथ्वी खरंच तू माझी माता आहेस, माझं घर आहे." पण कळत-नकळतपणे, अनाहूतपणे सगळ्या गोष्टींची माहिती असूनही माझ्याकडून नकळतपणे या पृथ्वीवरती काही नकारात्मक गोष्टी पसरवल्या गेल्या असतील. मग त्या विचारांमधून असतील, मग त्या वस्तूंमधून असतील, जसं की पोल्युशन करून असतील, प्लास्टिकच्या अतिवापरामुळे असतील, लक्ष न दिल्यामुळे असतील, दुर्लक्षित केल्यामुळे असतील. तर या सगळ्या गोष्टींची मी आज जबाबदारी घेतो आणि मी तुझी क्षमा मागतो. आजपासून मी खरंच एक पृथ्वीचा सजग रक्षक म्हणून कार्य करेन आणि आत्तापर्यंत हे ज्या सगळ्या गोष्टी झाल्या, आमच्याकडून चुकीच्या गेल्या, पर्यावरणाला मारक ठरणाऱ्या गोष्टी गेल्या, तर त्यासाठी आम्ही मनापासून माफी मागतो आणि आता इथून पुढे पर्यावरणपूरक गोष्टी आमच्याकडून होतील याची खात्री आम्ही देतो. येस. डोळे उघडू शकता. थँक सो मच. थँक असेच आपण भेटणार आहोत पुढच्या काही दिवसांना साजरं करण्यासाठी. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा, कमेंट्स करा आणि फॉरवर्ड करा. प्रेमाने प्रसार करा. जास्तीत जास्त शिक्षकांना हा व्हिडिओ पाठवा. जास्तीत जास्त पालकांना हा व्हिडिओ पाठवा. आपल्या मुलांना संस्कार तर आपण असेच देणार आहोत ना. येस. धन्यवाद.